नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच नोटीस आलेली आहे की MBBS, BMS, BHMS, BDS, BPTH ह्या ज्या मेडिकलच्या सगळ्या कोर्सेस आहेत, आपली महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून जे काही आपले ॲडमिशन्स होत असतात त्याचं अगदी रजिस्ट्रेशन आज चालू झालेलं आहे. आणि 23 तारखेला आजच हे नोटीस आलेली आहे आणि आजपासून हे रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. ते 30 तारखेपर्यंत असणार आहे. तर हा पूर्णपणे अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते, तुम्ही पहा. हे लक्षात येईल, नोटीस दिलेली आहे, आजच आलेली आहे. 23 तारखेला आत्ताच ही नोटीस प्रकाशित केलेली आहे. तर हे तुम्ही अगदी वेबसाईटवर जाऊन अगदी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस अकॅडमिक 25-26 असं हे पूर्णपणे दिलेलं आहे. तर ज्या काही कोर्सेस दिलेले आहेत, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BNYS, BPTH, BOTH, BASLP, BPO, हे सगळ्या गोष्टी ह्या ज्या मेडिकलच्या फील्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला हे एकाच रजिस्ट्रेशन हे असणार आहे. आणि त्याचा हा टेबल 1 तुम्हाला इथे मी दाखवत आहे. तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज, अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स असं हे पूर्णपणे आलेलं आहे. त्याच्या डेट्स पण आणि टाईम पण इथं पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे. तर आपण इथं पहिल्यांदा पाहूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सीझन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस, हे सगळ्या प्रत्येक मेडिकलच्या कोर्सेससाठी असणार आहे. आणि त्याचं इथे रजिस्ट्रेशनचं आजपासून म्हणजे 23 तारखेपासून आज चालू झालेलं आहे. ते 30 तारखेपर्यंत दुपारी 11:59 चालणार आहे. ओके, 30 तारखेपर्यंतच्या आतमध्ये तुम्ही अगदी सकाळपर्यंत 10च्या आत करून घ्या. पूर्णपणे ह्या मेडिकलच्या कोर्ससाठी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे. आणि त्यानंतर 23 ते 31 ह्याच दरम्यान आपल्याला तिथं पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस असं हे ऑनलाईन पेमेंटसुद्धा तिथं आपल्याला करायचं आहे. प्रत्येक मेडिकलच्या कोर्सेससाठी सुद्धा त्यांनी तिथं डेट दिलेली आहे. 23/7 ते 31/7 दुपारी 11 वाजेपर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल सगळे हे डॉक्युमेंट्स आहे पोर्टल ॲज पर द लिस्ट. त्या पोर्टलवरती जाऊन ओरिजिनल सगळे कलर्स डॉक्युमेंट्स इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर 23 तारखेपासून ते 1 ऑगस्टपर्यंत दुपारी 11 वाजेपर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट लागणार आहे 2/8 तारखेला. ओके, तर हे अगदी हे पूर्णपणे टेबल 1 त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता टेबल 2 पण त्यांनी दिलेलं आहे. कॅप राऊंड 1 ग्रुप ए हे लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त MBBS आणि BDS कोर्सेससाठी सुद्धा हा फक्त ग्रुप ए असणार आहे. आणि त्याच्याविषयीच इथं फक्त सांगितलेलं आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप ए हा सिलेक्ट करायचा आहे. कॅप राऊंड 1 ग्रुप ए हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर इथं पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे MBBS BDS कोर्सेससाठी असणार आहे. आणि त्यांनी डेट पण दिलेला आहे 2 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. मेरिट लिस्ट तिथे लागणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि त्यानंतर MBBS BDS साठी सुद्धा सीट मॅट्रिक्स पण तिथे पब्लिकेशन करणार आहे. ती पण इथं डेट दिलेली आहे 2/8 आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस फॉर MBBS BDS, त्या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंग 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत हा टायमिंग दिलेला आहे चॉईस फिलिंगचा. आणि त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 सिलेक्टेड लिस्ट MBBS BDSची 7 तारखेला त्यांनी डिक्लेअर करणार आहेत, 7 ऑगस्टला. आणि त्यानंतर फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म, तर तिथे अगदी ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फीज बाय द DD आणि चेक. अगदी ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म पण करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी ते टायमिंग दिलेलं आहे, डेट दिलेली आहे. तर 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजवरती फिजिकली जाऊन तिथे ॲडमिशन्स घ्यायचं आहे. असा हा त्यांनी पूर्णपणे वेळापत्रक दिलेलं आहे 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत. तर हे शेड्यूल एचं झालेलं आहे. आणि त्यानंतर शेड्यूल फॉर बी म्हणजे त्याच्यामध्ये BMS आलं, BHMS आलं, BUMS आलं शेड्यूल बीमध्ये. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना युनानी आहे किंवा फिजिओथेरपी आहे, BOTH आहे किंवा BPO, BASLP हे कोर्सेस आहेत, अदर कोर्सेस आहेत, त्यांच्यासाठी ग्रुप सी असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ग्रुप ए असणार आहे. आणि BMS, BHMS, BUMS करण्यासाठी त्यासाठी ग्रुप बी आणि अदर कोर्सेससाठी ग्रुप सी. हे तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे पूर्णपणे कॅप राऊंडचं शेड्यूल त्यांनी
दिलेले आहेत MBBS पूर्ण कोर्सेससाठी. हे पूर्ण आणि कॅन्डिडेट तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही वाचा, लक्षात येईल तुम्हाला. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप ही गुड न्यूज आणि लेटेस्ट न्यूज आहे म्हणायला हरकत नाही. कारण आता आपले हे जे रजिस्ट्रेशन आपले आजपासून चालू झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी रजिस्ट्रेशन करता येत असेल तरी नक्कीच करा. काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग आमच्यामार्फत घ्यायचं आहे ते विद्यार्थी अगदी काउन्सिलिंग अगदी आमच्यामार्फत घेऊन तुमचं MBBS BDSचं BMS BHMSचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढीच मी नोटीस घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.